रामकृष्ण हरी चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय यांच्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे चंद्रभागेतील अंघोळ, चंद्रभागेचे दर्शन, मगच आपल्या विठुरायाचं दर्शन. बघा, संसारात अनेक अडचणी येत असतात, परंतु वारकरी महिला सगळ्या पाठीवर टाकून ह्या विठूसाठी दर्शनाला येतात. समस्त सगळे वारकरी बंधू भगिनी आज आपल्या संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात. त्यावर मार्ग सापडण्यासाठी त्या आपली वारी पूर्ण करतात. त्यांना मार्गदर्शक म्हणून त्यांचे गुरुही असतात. खूप उपाय करून समस्या जर त्यांच्या सुटत नसल्या तर त्या गुरुकडून किंवा विठुरायाच्या दर्शनामार्फत ते सगळं संकोच करून येतात. खूप छान अनुभव घेतात. तशाच प्रकारे विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना अनेक संकटातून मुक्ती मिळाल्यासारखे वाटते. आपल्या कुलदेवीची, कुलदैवतांची सेवा ते नेहमीसारखे करत असतात. त्याचप्रमाणे विठुरायाची सेवा म्हणजे त्यांना मानसिक त्रासापासून, अनेक दोषापासून, अनेक शारीरिक त्रासापासून, वास्तुदोषापासून, भूमिदोषापासून, वाईट शक्तीपासून त्यांना त्यांची मुक्तता मिळते हे त्यांना जाणवतं. म्हणूनच वारकरी संप्रदाय आज लाखो करोडोंच्या क्षेत्रात गेलेला आहे. तुम्हाला आषाढी वारी आठवते का? काय गर्दी असते. चंद्रभागा दिसूनही येत नाही वाळवंट, एवढे भाविक भक्त असतात. पायी चाली दिंडी हरी हरी रामकृष्ण हरी पुढे चला माऊली. ह्या गोष्टी अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या असतात. तसेच तुम्ही कधी गेला आहे का वारीला, किंवा वारीचा अनुभव घेतला आहे का, किंवा पंढरपूरचा अनुभव घेतला आहे का? निश्चितच घेतला असेल, कारण पंढरपूर हे एक क्षेत्रच आहे, एक स्वर्गच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. तुम्हाला जर माझा हा पंढरपूरचा नवीन